नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत कैरीचं लोणचं. कैरीचं लोणचं करण्याआधी त्याला प्रथम हळद आणि मीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित असं पसरून टाकायचं छानपैकी, की ते फोडींना छानपैकी लावायचं. आणि हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होतं की लोणचं खराब होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे त्याला एक वेगळी अशी चव येते आणि छानपैकी त्याला असं हाताने मस्तपैकी मिक्स केलं ना की आणि मिक्स करून त्याला दिवसभर असं ठेवायचं आणि मग उद्या सकाळी त्याला चाळणीमध्ये उपसून टाकायचं आणि त्या मिठाच्या पाण्यामुळे त्या फोडी व्यवस्थितपणे धुतल्या जातात आणि नंतर मग त्या कापडावर पसरवायच्या असतात. इकडे मी कैरीचं लोणचं करायला घेतलं आहे. यामध्ये मीठ आणि हळदीमध्ये ज्या काही फोडी ठेवल्या होत्या त्या बघा सुकून अशा कपड्यावर छान सुकल्या आहेत. त्या आज मग लोणचं घालायला त्या एकदम तयार आहेत आणि त्याच एकदम छानपैकी अशा छान झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे लोणचं करण्यासाठी हा मसालासुद्धा आता तयार आहे. ह्यामध्ये घेतला आहे हिंग, मिरी, त्यानंतर राईची डाळ आहे, मेथी आहे, त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आहे, लोणच्याचा मसाला, धणे पावडर, हळद, हिंग, बडीशोप आणि तेल आता गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम करून थंड झालं की हा मसाला मग त्याच्यामध्ये टाकून आणि मग त्यामध्ये फोडून टाकून मग मिक्स करणार आहे. अशा रीतीने लोणच्यामध्ये सर्व मसाला असा कालवून मिक्स केला. यामध्ये गूळ, मीठ हे सुद्धा यामध्ये आता मिक्स केले आहे आणि असा मसाला सगळा असा पातेल्यामध्ये सर्व मसाल्याचा मिक्सिंग केलेला आहे आणि सगळं हे मिक्स करून मी आता बरणीमध्ये सगळं असं भरत आहे. आणि सर्व मसाल्यामुळे कलर बघा लोणच्याला किती सुंदर आला आहे. आणि गूळ टाकल्यामुळे कसं असतं की एक चव पण येते वेगळी गोडसर आणि फोडी दाट राहतात, स्ट्रेट राहतात आणि त्याच्यामुळे लोणचंसुद्धा चांगलं शेवटपर्यंत लूज पडत नाही. झालं तर मंडळी आपलं चटकदार लोणचं, मस्त गोड आंबट आणि याला कलर बघा किती छान आलेला आहे. अजून 8 दिवसांनी हे लोणचं खाण्यासाठी पूर्णपणे होईल तयार. छानपैकी कलर आलेला आहे बघा, मस्त खूप छान वाटतं आहे. अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे मस्त.